दामोदर नदी पश्चिम बंगाल आणि पूर्वीचं बिहार आणि आजच्या झारखंडमधून वाहणारी ही प्रचंड मोठी नदी बंगाल आणि बिहारचं मोठा एरिया याच्यामुळे तिथे सिंचन झालंय, पण त्याच्यामुळे प्रश्न पण बरेच निर्माण झाले आहेत. दामोदर नदी इथे दिसते तेवढी शांत नेहमीच असते असं नाही. त्याचं असं रौद्र रूप पण बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत दिसलेलं आहे. गेल्या शतकामध्ये या नदीनी बंगाल आणि बिहारमध्ये, आता त्याचा अर्धा पार्ट झारखंड झाला, तर बंगाल आणि त्यावेळेचा बिहार, आताचा झारखंड म्हणायचं, तर तिथे हाहाकार माजवलेला आहे. म्हणजे अनेक वेळेला ही पावसाळ्यामध्ये स्थिती आजही असते बऱ्याच ठिकाणी. आता याच्यावरती बरंच नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि ते नियंत्रण कशामुळे मिळालं तर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, DVC, तुम्हाला इथे चिन्ह दिसतं DVC, दामोदर घाटी निगम, दाघानी. तर दामोदर घाटी निगम हा मल्टीपर्पज रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, म्हणजे रिव्हर बेसिन जे आहे, नदीचं जे पात्र आहे, नदीचं जे क्षेत्र आहे, एरिया आहे, जो नदी किनाऱ्याच्या लगत जो असतो, तर त्या सगळ्या एरियाची डेव्हलपमेंट, मग नदीचं पाणी योग्य ठिकाणी वळवणं, तिथे डॅम्स बांधणं आणि पूर टाळता येईल असं पाहणं, तर हे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन 1948मध्ये स्थापन झालं. दामोदर नदीचा एकूण प्रवाह आणि हे सगळं दाखवणारा हा मॅप आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये. मग पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ, हावड्याजवळ शेवटी ती समुद्राला नदी मिळते. म्हणजे त्याचा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा प्रवाह आहे. तर ह्या दामोदर नदीवरती, आता दामोदर हे जाता जाता नावाचं उत्पत्ती कशी झाली ते पण बघणं मजेशीर आहे. दामोदर हे कृष्णाचं एक नाव आहे. दाम म्हणजे मोठा दोरखंड संस्कृतमध्ये, आणि उदर म्हणजे पोट. तर दामोदर म्हणजे ज्याच्या उदराला, ज्याच्या पोटाला मोठा दोरखंड बांधलेला आहे असा तो, त्यावरून हे नाव या नदीला दिलेलं आहे, दामोदर नदी. तर ही दामोदर नदी, त्याच्यावरती हे DVC, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, आता ते कशाच्या आधारावरती, त्याचं मॉडेल जे पाहिलं गेलेलं आहे ते टेनेसी व्हॅली अथॉरिटी. अमेरिकेमध्ये टेनेसी नावाचं राज्य आहे, थोडंसं हायलाईट झालेलं तुम्हाला मध्ये दिसतं. तर ह्या टेनेसी राज्यामध्ये टेनेसी नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी असे डॅम्स बांधण्यात आले आणि ह्या टेनेसी व्हॅली अथॉरिटी स्थापन करण्यात आली. तर त्याच्या आधारावरती, त्या मॉडेलवरती दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन. म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपण नेहमी बघतो की कॉन्ट्रीब्युशन त्याच्यासाठी अमेरिकन लोकांचं जास्त आहे. तर भारतातल्या लोकप्रशासन व्यवस्थेवर पण अमेरिकन लोकप्रशासनाचा प्रभाव आहे. म्हणजे अमेरिकेत जे जे प्रयोग केले जातात, अथॉरिटी, व्हॅली अथॉरिटी म्हणजे डिपार्टमेंट सरकारची असतात, सरकारची खाती असतात, तर ते खाती संथपणे काम करतात. त्यामुळे एक विशिष्ट कामासाठी एक विशिष्ट महामंडळ उभं करणं, कॉर्पोरेशन उभं करणं किंवा एक अथॉरिटी उभी करणं, तर ही संकल्पना आपण घेतली आहे ती अमेरिकेकडून. मग त्यांनी टेनेसी व्हॅलीचा खोऱ्याचा विकास करण्यासाठी टेनेसी व्हॅली अथॉरिटी स्थापन केली. तसंच ते डोळ्यापुढे उदाहरण ठेवून भारत सरकारने अगदी घटना समितीच्या आदेशाने ते झालेलं आहे. म्हणजे अजून 1948मध्ये सरकार स्थापन झालेलं नव्हतं किंवा घटना लागू झालेली नव्हती, पण घटना समितीच्या विशिष्ट कायद्यानुसार या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली, कारण ते तेवढं गरजेचं होतं.
पुरामुळे नुकसान प्रचंड होत होतं, जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत होती आणि ती टाळण्यासाठी हे करण्यात आलं. तर हे संदर्भ याच्यासाठी दिले की भारत आणि अमेरिका यांचा असा पण संबंध आहे, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पण संबंध आहे. तर आज आपल्याला प्रेरणा सिद्धांत पाहायचा आहे डेव्हिड मॅक्लेलनचा. आता ही एवढी मोठी कामं करायची, व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजे नदीच्या खोऱ्याचा विकास करणं, मग त्याच्यासाठी अनेक पद्धतीने वेगवेगळ्या संस्था उभ्या कराव्या लागतात, वेगवेगळी प्रकारची कामं करायला लागतात, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माणसं लागतात. कोण माणूस कसा आहे, कोणाला कशामुळे प्रेरणा मिळेल, कोणाकडून कसं काम करून घ्यायचं, हा इथे आपोआपच महत्त्वाचा प्रश्न ठरतो. आपण एक प्रेरणा सिद्धांत पाहिला याच्या आधीचा, मॅकग्रेगरचा, डग्लस मॅकग्रेगर. थिअरी एक्स आणि थिअरी वाय त्याची आपण पाहिली. आता दुसरा आपल्याला पाहायचा आहे तो डेव्हिड मॅक्लेलनचा प्रेरणा सिद्धांत. त्याला नीड्स थिअरी असं म्हणतात. 1917 याचा जन्म आणि 1998 याचा मृत्यू. हा आहे डेव्हिड मॅक्लेलन. एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीमध्ये येल युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतली एक अतिशय प्रतिथयश आणि प्रसिद्ध अशी युनिव्हर्सिटी आहे. 39 त्याला PhD, 41 सालामध्ये त्याला PhD डिग्री मिळाली, 1941. त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये फॅकल्टी म्हणून यांनी जवळपास 30 वर्ष काम केलं. म्हणजे 30 वर्ष हार्वर्ड युनिव्हर्सिटीशी कसा ना कसा काही ना काही कारणाने त्याचा संबंध होता आणि मग तिथेच त्यांनी त्याची नीड्स थिअरी मांडली आणि त्याला 15th मोस्ट सायटेड सायकोलॉजिस्ट ऑफ 20th सेंचुरी. सायटेशन म्हणजे कामाचा रेफरन्स देणं, म्हणजे याच्या कामाचा रेफरन्स अनेकांनी दिलेला आहे आणि त्या एकूण जर संख्या बघितली तर क्रमामध्ये हा 15वा लागतो मॅक्लेलन. 15th मोस्ट सायटेड सायकोलॉजिस्ट म्हणजे यांच्या कामाचं उदाहरण. तर यांनी जे काही प्रेरणा सिद्धांत मांडला आहे, आता हा प्रेरणा सिद्धांत किंवा एकूणच आत्तापर्यंत आपण जे पाहिले ते एक लक्षात घ्या, हे बेसिकली अमेरिकन सगळे विचारवंत आहेत. अमेरिकेतल्या परिस्थितीला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी विचार मांडले. अमेरिकेमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जसं आहे, जसं लोकप्रशासन आहे, तसं खाजगी प्रशासन पण आहे आणि अमेरिकेत मुख्यतः सगळी कामं खाजगी प्रशासनाच्या माध्यमातून केली जातात. तर खाजगी प्रशासनातल्या मॅनेजरनी काम कसं करावं, कसं करून घ्यावं याच्या संबंधाने हे मार्गदर्शन मुख्यतः आहे. म्हणजे प्रेरणा सिद्धांत मुख्यतः कोणासाठी मांडला आहे तर मॅनेजर्ससाठी मांडलेला आहे. मॅनेजर्सनी आपल्या ज्युनियर्सकडून कसं काम करून घ्यावं. म्हणजे हे सिद्धांत अभ्यासताना तुम्ही स्वतःला एखाद्या मॅनेजरच्या पोझिशनमध्ये ठेवा आणि मॅनेजरच्या पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मॅनेजर्स पुढे काय प्रश्न असतात आणि ते प्रश्न कसे सोडवतात. सुरुवातीला आपण मॅनेजर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात ते थोडक्यात काही चित्रांच्या साहाय्याने बघूया. नेटवरती मला काही अतिशय सूचक अशी चित्र मिळाली, फोटोग्राफ्स मिळाले, तर त्याच्या आधाराने आपण मॅनेजर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. हा मॅनेजर आहे, अतिशय सूचक चित्र आहे. सतत तोंड चालू असतं आणि सतत मोठा तोंड वासलेलं आणि आवाज प्रचंड आणि सतत आरडाओरडा, शिवीगाळ. म्हणजे इथे जे काही शब्द अक्षरं चिन्ह टाकले आहेत त्याचा अर्थ होतो की त्याला बोलण्याला अर्थ काही नसतो, पण तो आपला बडबड करत राहतो, शिवीगाळ करत राहतो लोकांवर. म्हणजे कधीच तो लोकांच्याकडे सहानुभूतीने बघू शकत नाही, प्रेमाने वागू शकत नाही. त्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी अधिकाराच्या पदावरती आहोत आणि सतत त्याचा वापर करून आपण लोकांच्याकडनं गुलामासारखं काम करून घेतलं पाहिजे.
आता हा दुसरा मॅनेजर, हे असले प्रकार मी आपल्या लोकलमध्ये पण पाहिलेले आहेत. लोकलचं नाव काढलं तरी परत भरून येतं, वर्ष होत आलं आता लोकलशी संपर्क नाही आहे. पण आपल्या लोकलमध्ये असले प्रकार बरेच पाहिलेले आहेत. मोबाईल घेऊन सीटवर बसल्या बसल्या जोरजोरात ओरडायला लागतात लोक, आणि सहसा कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी धड काम केलं नाही हे त्याचं कारण असतं. मग लोकांना त्रास व्हायला लागतो. लोक म्हणतात अरे जाओ बाहेर जाके खडे रहो और चिल्लाओ. मग ते बाहेर जातात, दरवाजापाशी उभे राहतात आणि ओरडायला लागतात. तर हा असला दुसरा मॅनेजर. हाही तसाच आहे की हा समोर तुम्ही नाही येत तर फोन करून तुम्हाला हैराण करणार, फोन करून तुम्हाला शिव्या घालणार. हा तिसरा मॅनेजर. सतत याचे थम्स डाऊनच असणार आहेत. तुम्ही कसंही काम करा, कितीही चांगलं काम करा, तो थम्स अप कधीच करणार नाही, तो थम्स डाऊनच करणार. की आणखीन लेवल चांगली पाहिजे होती, आणखीन काहीतरी चांगलं करता आलं असतं, आणि हे असं का केलं, तसं का केलं. म्हणजे हे 3 पहिले जे मॅनेजर्स आपण पाहिले ते या प्रकारचे आहेत. म्हणजे मॅकग्रेगरची थिअरी जर पाहिली, मॅकग्रेगरचा सिद्धांत आठवला, तर त्याच्यामध्ये थिअरी एक्स, सिद्धांत क्ष किंवा क्ष सिद्धांत, तर थेरी एक्समध्ये असेच मॅनेजर्सची कल्पना केलेली आहे. तर काही मॅनेजर्स हे या प्रकारचे असतात, पण सगळेच असे नसतात. आता याच्या पुढचं पिक्चर पहा, तर याच्यामधला कुठला मॅनेजर आहे हे वेगळं हुडकणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे सांगितल्याशिवाय किंवा नाव माहीत असल्याशिवाय नाही सांगता येणार. अंदाजाने तुम्ही सांगू शकता की जो कोट घातलेला मागच्या बाजूला थोडासा वृद्ध असा दिसतो तो मॅनेजर असेल, असं तुम्ही अंदाज करू शकता. म्हणजे इतकी ही माणसं आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर मिसळून जातात, आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्याचे भाव आहेत, आनंदाचे भाव आहेत, आणि सगळ्यांनी मिळून जसे एखादी फुटबॉल टीम मॅच जिंकल्यानंतर एकत्र येऊन एकमेकाला आलिंगन देतात किंवा हात एकमेकावरती टाळ्या मारून आनंद साजरा करतात, तसं काहीतरी साध्य केल्याच्याबद्दल एकत्रित येऊन सगळे साजरं करतायत. म्हणजे हा वेगळ्या प्रकारचा मॅनेजर आहे. हा चिडखोर किंवा असंतुष्ट, अस्वस्थ, सतत शिवीगाळ करणारा, सतत थम्स डाऊन करणारा असा मॅनेजर नाही आहे. हा आणखीन एक मॅनेजरचं उदाहरण पहा. आता इथे साधारण समजतं की मॅनेजर कोण असेल, पण तो सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं कौशल्य त्याच्याकडे दिसतं. त्याची भीती कोणाला वाटत नाही आहे, आणि तो आल्याचा आणि तो मिक्स झाल्याचा आनंद सगळ्याच्या चेहऱ्यावरती आहे. तर असा हा दुसऱ्या प्रकारचा मॅनेजर. हा एक आणखीन कॉन्फिडंट असं मॅनेजर की टीम काम करते आहे आणि काम होणार आहे याची खात्री असल्यामुळे शांतपणे उभा असलेला, हाताची घडी घालून शांतपणे कॉन्फिडेंटली हसतमुखाने उभी असलेली ही मॅनेजर. तर ही मॅनेजर्सची वेगवेगळी उदाहरणं झाली. मॅनेजर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हे अत्यंत बोलकं चित्र आहे. हे मला आत्ता मिळालं. थिअरी एक्स आणि वाय शिकवताना हे मिळालं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं. वरचा जो भाग आहे तो थिअरी एक्सचा आणि खालचा थिअरी वायचा. आता इथे ऑनलाईन शिकवण्यामध्ये हा फरक पडतो. आपण इथे चर्चा करून तुमच्याकडून उत्तर घेतलं असतं आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, आणि ते मला जास्त योग्य वाटतं कधी कधी. पण ठीक आहे, आपली झूम मीटिंग ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला ह्या प्रकारचे प्रश्न मी विचारेन तुम्हाला. तर थिअरी एक्स आणि थिअरी वाय याचं रिप्रेझेंटेशन करणारी ही चित्र आहे. पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पहा की बिझनेस, त्याच्यावर बॉसची खुर्ची आहे आणि खालच्या बाजूला चाकं रिप्रेझेंट करणारे स्पॉट्स दाखवले आहेत, आणि कर्मचारी आहेत ते तो गाडा ओढतायत आणि बॉस त्यांना वरून आदेश देतोय, गो, डायरेक्शन दाखवतोय. म्हणजे चिडखोर, असंतुष्ट, अस्वस्थ बॉस. आणि खालच्या चित्रामध्ये पहा की बॉस, तो बॉस नाही आहे, तो लीडर आहे. तो लीड करतोय, नेतृत्व करतोय, तो सगळ्यांच्या पुढे आहे
लेट्स गो असं तो म्हणतोय. म्हणजे गो नाही, लेट्स गो हा त्याच्यातला फरक आहे. म्हणजे बिझनेसच्या वर आणखीन तो जाऊन बसलाय असं नाही आहे, तो लोकांच्या पुढे जाऊन बसलेला आहे. म्हणजे खऱ्या जिथे असायला पाहिजे तिथे तो आहे आणि तोही स्वतः त्याच्यामध्ये सामील आहे आणि तो तो गाडा ओढतो आहे. तर थिअरी एक्स आणि वायचं अतिशय सुंदर असं रिप्रेझेंटेशन करणारं हे चित्र आहे. तर बॉस कसे असतात ते आपण पाहिलं. आता साधारणपणे कर्मचारी कसे असतात ते आपण बघूया. म्हणजे कॉमन ट्रेट्स म्हणजे ट्रेंड्स म्हणा किंवा तुमचे कल साधारणपणे कसा आहे. तर काही कर्मचारी एकदम टेक सेव्ही असतात. म्हणजे त्यांना आता हल्ली सगळीकडे ऑफिसेसमध्ये कॉम्प्युटर्स वापरले जातात. तर त्यांना कॉम्प्युटर्स मोबाईल्स हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येतं. कॉम्प्युटरमधून मोबाईलमध्ये ट्रान्सफर, मोबाईलमधून कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर, एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये फटाफट ते सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यामुळे ते अर्थातच ऑफिसमध्ये पण एकदम लोकप्रिय होऊन जातात. आता काही एम्प्लॉईज असे असतात, काही प्रोफेशनल्स फॅमिली सेंट्रिक असतात. म्हणजे मग कुठेही गेलं तरी ते डोक्यामध्ये सतत फॅमिलीच असते. मोबाईल सतत घरनं काहीतरी फोन कोणाचा तरी चालू असतो. बायकोचा असेल, मुलाचा असेल, भावाचा असेल, आईचा असेल, बहिणीचा असेल, आणखीन कोणाचा असेल. सतत घरनं कोणाचे तरी फोन चालू असतात. काहीतरी डायरेक्शन ते मागत असतात आणि हे त्यांना डायरेक्ट करत असतात. किंवा मग काही प्रसंग असेल तर त्याच्यामध्ये सहभागी होत राहतात. म्हणजे ऑफिसमध्ये त्यांचं फारसं लक्ष नसतंच. ते फॅमिली सेंट्रिक. आता काही असतात ते अचिव्हमेंट ओरिएंटेड. म्हणजे यांना सतत काहीतरी मेडल्स पाहिजे असतात, सतत काहीतरी अवॉर्ड्स पाहिजे असतात. काही फीडबॅक सीकिंग असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला मग त्यांनी काम केल्यानंतर लोकांनी त्यांचं कौतुक करावं आणि ते किती चांगलं होतं हे सांगावं किंवा कसं होतं हे सांगावं. त्यात परत दोन प्रकार आहेत. काही जणांना फक्त चांगलं म्हणावं असंच वाटतं आणि काही जणांना निदान फीडबॅक काहीतरी मिळालाच पाहिजे. मग तो वाईट असेल तरी चालेल, मग आम्ही सुधारणा करू असं त्यांचं म्हणणं असतं. काही असे असतात की जे एका नोकरीमध्ये टिकून राहू शकत नाही, सतत उड्या मारत राहतात. म्हणजे जॉब हॉपिंग असं म्हटलंय त्याला. सायकलमध्ये आपण हॉपिंग करतो ना, तसं ते जॉब हॉपर्स. म्हणजे चांगला पगाराचा दुसरा जॉब मिळाला, दुसरी नोकरी दिसली की तिकडे उडी मारा. आणि काही टीम ओरिएंटेड असतात. म्हणजे सगळ्या टीमला बरोबर घेऊन जायचं. जिथे जातील तिथे सगळ्यांशी मैत्री प्रस्थापित करतात, सगळ्यांशी चांगले संबंध. मग अगदी प्रत्येकाचे वाढदिवस लक्षात ठेवतात, मॅरेज ॲनिव्हर्सरी लक्षात ठेवतात, त्यांच्या घरी जातात, त्यांच्या कुटुंबियांशी संबंध प्रस्थापित करतात चांगल्या प्रकारचे. आणि त्यांना काही लागलं, दुखलं, खुपलं, दवाखान्यात न्यायचं झालं तर तिथे जातात, त्यांच्यासाठी गिफ्ट आणतात. म्हणजे हे कसे असतात तर टीम ओरिएंटेड असतं. त्यांना एकट्याला काही अचिव्हमेंट नको असते. ते काही फारसे टेक सॅव्ही नसतात. त्यांना कोणाचा फीडबॅक नको असतो. ते फॅमिली वगैरे मध्ये आणत नाहीत, ते घरी ठेवूनच येतात. ऑफिसमध्ये आले की ते पूर्णपणे ऑफिसमध्येच राहतात. आणि ते एकदा एका ऑफिसमध्ये जॉईन झाले की सहसा अगदीच नाईलाज झाल्याशिवाय ते ऑफिस ते कधी सोडत नाहीत. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. म्हणजे जसे मॅनेजर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तशी माणसं, कर्मचारी ही पण वेगवेगळ्या प्रकारची असतात. आता काही आपण कोटेशन्स बघूया. बिकमिंग ए मोर लव्हिंग पर्सन, द पॉवर टू चेंज युअर लाईफ. आता आपल्याला मॅक्लेलनची जी थिअरी पाहायची आहे त्याच्यामध्ये माणसाच्या 3 प्रकारच्या गरजा असतात किंवा या गरजांच्या आधारावर 3 प्रकारची माणसं असतात असं मॅक्लेलन म्हणतो. काही लोकांना अचिव्हमेंट्स हवी असतात, काही लोकांना पॉवर हवी असते आणि काही लोकांना ॲफिलिएशन. तर अचिव्हमेंट, पॉवर आणि ॲफिलिएशन. अचिव्हमेंट म्हणजे काहीतरी सतत नवीन शिकत जाणं आणि काहीतरी नवीन बक्षीस मिळवत राहणं, अवॉर्ड्स मिळवत राहणं. एक्सलन्स म्हणजे ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त चांगलं काहीतरी करत राहणं, त्याला अचिव्हमेंट असं म्हणतो. अचिव्हमेंट ओरिएंटेड माणसं असतात. दुसरी काही माणसं असतात की ज्यांना
अचिव्हमेंट वगैरेशी देणं घेणं नसतं, त्यांना सत्ता हवी असते, पॉवर. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं असतात, त्यांना हे दोन्ही नको असतं. ते अचीव करतील, ते आपल्या कामामध्ये कौशल्य मिळवतील, कुशल असतील सुद्धा, पण त्यांना सत्ता नको असते, त्यांना सत्ता कोणावर गाजवायची नसते. त्यांना फक्त सगळ्यांचं प्रेम हवं असतं, आपुलकी हवी असते. आणि आपुलकीने 4 शब्द त्यांच्याशी कोणी बोललं तरी त्यांना तेवढं पुरेसं असतं. ते आपल्या आपल्या कामामध्ये मग्न असतात. तर इथे या कोटेशनमध्ये असं म्हटलं आहे की बिकमिंग ए मोर लव्हिंग पर्सन, द पॉवर टू चेंज युअर लाईफ. म्हणजे जितकं जास्त तुम्ही प्रेमळ व्हाल, म्हणजे तुमच्यावरती लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, जिव्हाळा वाटला पाहिजे, ते त्याच्यामध्येच तुमचं जीवन बदलण्याची सगळी शक्ती आहे. आता हे जरा कॉम्प्लिकेटेड असं वाक्य आहे, याचं ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करा आणि मला पुढच्या आपल्या झूम मीटिंगमध्ये सांगा. चॉईस इज युअर ग्रेटेस्ट पॉवर. इट इज एन इवन ग्रेटर पॉवर दॅन लव्ह, बिकॉज यू मस्ट फर्स्ट चूज टू बी ए लव्हिंग पर्सन. ट्रान्सलेशन करून पहा, इंटरेस्टिंग असं कोट आहे. तर आपण दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनपासून सुरुवात केली. दामोदर व्हॅली, दामोदर नदीचं एक चित्र पाहिलं, तिथपासून आपण सुरुवात केली. आणि मग ती नदी कशी उद्ध्वस्त करणारी आहे, त्याला सॉरो ऑफ बेंगॉल असं म्हणतात, तिथपासून आपण सुरुवात केली आजच्या लेक्चरला. मग याच्यावरती उपाय म्हणून प्रशासनाने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना केली. म्हणजे प्रशासन, लोकप्रशासन कसं काम करतं, किती वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना करावी लागतात, त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि मग हेही पाहिलं आपण की हे जे काही मॉडेल आहे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, ते आपण टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी या अमेरिकेच्या प्रशासनाच्या एका संस्थेमधून घेतलं. म्हणजे या संस्थेसारखीच ही संस्था आपण उभी केली. म्हणजे ते का सांगितलं, तर अमेरिकेचा प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये कसा कसा प्रभाव आहे. विचारवंत आपण पाहिले मॅक्झिमम अमेरिकन्स होते. तसं आता तिथले जे काही तंत्र आहे, तिथली जे काही कार्यपद्धती आहे, त्या पण आपण जशाच्या तशा वापरतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे अमेरिकेचा प्रशासनाच्या संदर्भामध्ये खूप मोठा प्रभाव आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की आता ही एवढी मोठी कामं करायची, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती संस्था उभ्या करायच्या, तर तिथे मॅनेजर्स लागतात आणि तिथे कर्मचारी पण लागतात. आणि हेही मी तुम्हाला सांगितलं की जे काही अमेरिकन विचारवंत आहेत, ते अमेरिकेतली परिस्थिती डोळ्यापुढे ठेवून विचार करतात. आणि अमेरिकेमध्ये लोकप्रशासनापेक्षा खाजगी प्रशासन मोठं आहे, त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त कामं करून घेतली जातात. त्याच्यामुळे साधारणपणे मॅनेजमेंटमध्ये किंवा व्यवस्थापनशास्त्रामध्ये मांडले गेलेले विचार हे तिथे त्यांचे प्रमुख आहेत सगळे. पण ते अर्थातच लोकप्रशासनात सुद्धा वापरले जातात. आणि आपल्याकडे आता UPSCच्या सिलेबसमध्ये हे सगळे विचारवंत आहेत आणि त्यामुळे आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा यांचा उपयोग होणार आहे. तर आज आपल्याला पाहायचं आहे ती मॅक्लेलँडची नीड थिअरी. नीड फॉर अचीवमेंट, नीड फॉर पॉवर आणि नीड फॉर ॲफिलिएशन. 3 प्रकारची माणसं असतात की ज्यांना पहिल्या प्रकारची म्हणजे ज्यांना अचीवमेंट महत्त्वाची वाटते, दुसऱ्या प्रकारची ज्यांना सत्ता महत्त्वाची वाटते, आणि तिसऱ्या प्रकारचं म्हणजे ज्यांना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे सगळं महत्त्वाचं वाटतं. टीमवर्क त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यांना अचीवमेंटशी किंवा सत्तेशी त्यांचा काही संबंध नसतो. मॅक्लेलँडचं म्हणणं एवढंच आहे की ह्या प्रकारचं तुमच्या हाताखालची माणसं कोणत्या प्रकारची आहेत ते ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करण्याचा प्रयत्न करा. आता 3 प्रकारची माणसं कशी कशी आहेत ते बघूया. हे पहिलं चित्र आहे, हे अचीवमेंट ओरिएंटेड, म्हणजे सतत पायऱ्या वरच्या चढत जायच्या. मग यांचं बाकी कुणाकडे लक्ष नसतं, ते आपल्या आपल्या कामामध्ये गर्क असतात.
आणि त्यांना अचिव्हमेंट्स हवी असतात. प्रत्यक्ष जगातली उदाहरणं जर बघायला गेलं तर आता ही साऊथ आफ्रिकन लीडर आहेत. आता यांचं नाव तुम्ही शोधायचं आहे. मी तुमच्या आपल्या झूमच्या मीटिंगमध्ये पुढे विचारणार आहे. तर साऊथ आफ्रिकेचे लीडर यांनी 25 वर्ष जवळपास एकांतवास भोगला आणि मग तिथल्या काळ्यांच्यासाठी लढा, तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे कृष्णवर्णीय लोक दिसतील मोठ्या प्रमाणावरती, तर त्यांनी तो लढा दिला, तो जिंकला आणि मग त्यांची सत्ता तिथे प्रस्थापित झाली. काही वर्ष ते साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष पण होते, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते होते ते. आणि त्यांनी मग पुढे साऊथ आफ्रिका हा आफ्रिकेमधला किंवा आफ्रिका खंडामधला देश आहे. तर साऊथ आफ्रिकेला वेगळ्या दिशेने पुढे नेलं, विकास घडवून आणला आणि आज साऊथ आफ्रिका हे एक मोठं राष्ट्र म्हणून उदयाला यायला लागलेलं आहे. ब्रिक्स नावाची संस्था आहे, त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या सगळ्या देशांचा समावेश आहे. तर या ब्रिक्स नेशनच्या संदर्भात पण आपण साऊथ आफ्रिकेचा पुढे अभ्यास करणारच आहोत. तर या नेत्याचं वैशिष्ट्य असं की ते राजकीय नेते आहेत, अर्थात सत्ता त्यांना मिळवली, पण सत्तेकडे लक्ष नव्हतं, अचिव्हमेंट्सकडे जास्त लक्ष होतं. त्यामुळे अचिव्हमेंट ओरिएंटेड लीडर असं म्हटलेलं आहे. आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायला नको. सचिन तेंडुलकर अचिव्हमेंट ओरिएंटेड म्हणजे क्रिकेटमधलं आपली अचिव्हमेंट. त्याच्या अनुषंगाने त्यांना मग राज्यसभेवर बोलवलं गेलं, अपॉइंटमेंट त्यांची झाली, पण ते तिथे फारसे रमले नाहीत. त्यांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्येच ते जास्त रमलेले दिसतं. दुसरं उदाहरण पहा, तरुण वयातल्या लता मंगेशकर आणि आत्ताच्या लता मंगेशकर दोन्ही दाखवणारा एकच फोटो मला मिळाला. यांचं पण लक्ष पूर्णपणे संगीतावरती, आयुष्य सगळं संगीतासाठी वाहून घेतलं. ते करता करता त्यांना ज्या काही गोष्टी बाकीच्या मिळत गेल्या, म्हणजे त्यांनाही त्यांचीही राज्यसभेवर अपॉइंटमेंट झाली, खासदार म्हणून त्यांनी काम केलं बरीच वर्ष. तर सत्ता हे महत्त्वाचा भाग त्यांच्यासाठी नव्हता, संगीतामधली अचिव्हमेंट ही महत्त्वाची होती. अमिताभ बच्चन यांनी सुद्धा काही काळ असा प्रयोग करून पाहिला. मग तसंच धर्मेंद्रचं पण उदाहरण तुम्हाला देता येईल, तसंच राजेश खन्नाचं पण उदाहरण तुम्हाला देता येईल. हे सत्तावाली माणसं नाही आहेत, ही अचिव्हमेंटवाली माणसं आहेत. तर यांनी प्रयोग करून पाहिला सत्तेमध्ये येण्याचा, मग त्यांना वाईट अनुभव आला आणि मग त्याने हात जोडलेले दिसत आहेत, कोपरापासून हात जोडले, नमस्कार केला आणि बाजूला पडले आणि पुन्हा आपापल्या क्षेत्रामध्ये रमले. एक ॲक्टर म्हणून आजही ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे आता 80च्या जवळपास वय असलं तरी अतिशय ॲक्टिव्ह म्हणून संपूर्ण त्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. आता ही सगळी झाली अचिव्हमेंट ओरिएंटेड माणसं. वर्ल्ड्स पॉवरफुल मॅन 2019, तिघांपैकी कोण कोणाला म्हणेल याचं त्यांनी ठरवावं. पण ही सगळी प्रचंड शक्तिमान अशी माणसं आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग, चीनचे सर्वेसर्वा. तर या तिघांच्याकडे तुम्हाला दिसेल प्रचंड सत्ता आहे, यांचं लक्ष सत्तेकडे आहे. हे आणखीन फोटोज पहा की जे सत्ताधीश आहे सत्तेवरती कॉन्सन्ट्रेशन केलं. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्याच्यानंतर या फोटोमध्ये पण तुम्हाला आणखीन नवीन चेहरे काही दिसतील. हे पोप आहेत. त्याच्यानंतर पोपच्या बाजूला ज्या आहेत उजव्या बाजूला त्या अँगेला मर्केल
जर्मनीच्या चान्सलर, कित्येक वर्ष त्या जर्मनीचे चान्सलर आहेत. ओबामा, त्याच्यानंतर बिल गेट्सचा फोटो तुम्हाला दिसतोय. बिल गेट्स, तिथे अचिव्हमेंट आहे की पॉवर असा गोंधळ होऊ शकतो, पण बिल गेट्सचं व्यक्तिमत्व ज्याला थोडासा बारकाईने अभ्यास ज्यांनी केला आहे त्याला लगेच लक्षात येईल की ते अचिव्हमेंटपेक्षा पॉवरकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. बिल गेट्सनी विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आणली आणि इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझर आणला. पण त्याच्या आधी एक फ्री ब्राउझर आलेला होता आणि तो फ्री ब्राउझर आणणारा जो माणूस आहे तो खऱ्या अर्थाने अचिव्हमेंट ओरिएंटेड होता. पण मग हा फ्री ब्राउझर लोकप्रिय झाला, इंटरनेट त्याच्याच माध्यमातून लोक बघायला लागले, पण तो जो काही फ्री ब्राउझर होता तो बुडवून इंटरनेट एक्सप्लोररला पॉप्युलर करणं हे काम बिल गेट्सनी चतुराईने केलं. विंडोजच्या बरोबर इंटरनेट एक्सप्लोरर जोडून दिला आणि मग त्याच्याबद्दल बिल गेट्सवरती, मायक्रोसॉफ्टवरती बरेच खटले भरले गेले. बराच काळ तो खटला चालला, बराच दंड त्यांना भरावा लागला. पण त्याच्यामुळे त्यांच्या जे काही चाल होती, जे काही धोरण होतं ते काही बदललं नाही आणि विंडोज आणि इंटरनेट एक्सप्लोरर हे पॉप्युलर झालेले दिसतात. त्याच्यानंतर परत क्रोम किंवा गुगल ही कंपनी पुढे आली. मग त्यांनी क्रोम ब्राउझर पॉप्युलर केला. तर गुगलचे जे संस्थापक आहेत ते सुद्धा अचिव्हमेंट हा भाग आहेच, पण त्याच्याबरोबर पॉवर ओरिएंटेड जास्त दिसतात. तर ही दुसऱ्या प्रकारची माणसं झाली की जी सत्तेला महत्त्व देतात. म्हणजे तुम्ही एखादा 10-15 दिवसाचा कोर्स म्हणा किंवा महिन्याभराचा एखादा कोर्स केला तरी पण तुम्हाला माणसांचे हे वेगवेगळे प्रकार जाणवतील. कोर्समध्ये तुम्ही ज्या दिवशी जाता त्या दिवशीपासून हा फरक तुम्ही ऑब्झर्व केलं तर लगेच जाणवेल. त्यातली काही माणसं अचिव्हमेंट ओरिएंटेड असतात, ते इकडे तिकडे बघत नाहीत, ते फक्त कार्यक्रमावरती लक्ष देतात. मग काय सांगितलं जातंय, काय नवीन शिकवलं जातं त्याच्या नोट्स काढणं, लायब्ररीत जाऊन ते परत तपासून पाहणं, रेफरन्सेस पाहणं आणि चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन देणं, म्हणजे एक्सलन्सवरती त्यांचा भर असतो. काही माणसं एक्सलन्सकडे लक्ष अजिबात देत नाहीत, ते माणसांकडे लक्ष देतात. मग त्यांच्या लक्षात येतं की हा एक्सलंट आहे, मग त्याच्याशी मैत्री करा, त्याच्याकडून आपलं कामापुरतं काम करून घ्या. पण बाकी मग जे आयोजक आहेत त्यांच्याशी दोस्ती करणं, जे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स लोकांच्याकडे आहेत ते लक्षात ठेवणं, मग त्याप्रमाणे लोकांना भेटणं आणि त्या संपूर्ण कोर्समधले जे काही ग्रुप आहेत 60-70 जणांचा त्याची लीडरशिप करण्याचा प्रयत्न करणं. मग त्यांना लीडरशिपमध्येच आनंद असतो आणि मग त्याच्यातच त्यांना सार्थ वाटतं किंवा सार्थक वाटतं. तिसरे असतात ते सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. त्यांना पहिल्या दिवसापासून मग सगळ्यांशी आपली ओळख झाली पाहिजे, कोण कसा आहे कोण कसा आहे, आणि जे काही काम करायचं ते सगळ्यांनी मिळून करायचं आहे, सगळ्यांनी मिळून एकमेकाला समजून घेऊन राहायचं आहे. तर त्यांना अचिव्हमेंटशी फारसं देणं घेणं नसतं. म्हणजे ते अचीव करतात, ते अभ्यास करतात, पण त्याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं. माणसांशी संबंध किती चांगले करता येतील हे ते बघत राहतात. तर ही तिसऱ्या प्रकारची माणसं जी ॲफिलिएशन म्हणजे कोणाशी तरी जोडून घेणं याला जास्त महत्त्व देतात. हे अतिशय सूचक असं चित्र आहे. म्हणजे एकत्रित काम करणं याला जास्त महत्त्व, त्याच्यामध्ये त्यांचा आनंद आहे. किंवा कामाच्या नंतर सुद्धा ते एकत्र येतील, गप्पा मारतील, जेवण करतील एकत्र, आणि ते जे काही साजरं करणं आहे, मैत्री साजरी करणं, ही त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर मॅक्लेलनचं म्हणणं हेच आहे की या 3 प्रकारची माणसं असतात, त्यांच्या या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या गरजा असतात. अचिव्हमेंट म्हणजे काहीतरी यश संपादन करणं, सत्ता आणि आपुलकी आणि जवळीक जोडून घेण्याची भावना, अशा 3 वेगवेगळ्या भावना, त्या 3 वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. मॅनेजर्सनी
या 3 प्रवृत्तीचे लोक ओळखायचे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. एक स्टँडर्ड उदाहरण दिलं जातं की एका ऑफिसमध्ये एका बाईनी अतिशय चांगला असा एक प्रोजेक्ट केला आणि मॅनेजरला तो खूप आवडला. तर मॅनेजरनी पुढचं जी काही जाहीर सभा होती त्या सभेमध्ये त्या बाईंचं कौतुक केलं आणि त्या बाईंना सांगितलं की तुम्ही स्टेजवर या आणि तुमचं जे काय आहे ते सांगा. सगळं सभागृह उठून उभं राहिलं, टाळ्या वाजवायला लागलं. पण या बाई एवढ्या घाबरलेल्या होत्या, एवढ्या लाजलेल्या होत्या की त्या तशाच उठल्या आणि बाहेर निघून गेल्या. मॅनेजरला समजे ना की हे असं का आहे. मग तेव्हा बाकीच्या सिनियर मॅनेजर्सनी त्यांना समजावून सांगितलं की तुझी ही चूक झाली माणूस ओळखण्यामध्ये. त्याच्यामध्ये या बाईंची चूक नाही आहे, त्या बाईंचा स्वभावच तसा आहे. त्या काम करतील पण त्यांना असं जाहीर कौतुक करणं, लोकांच्या समोर जाणं, स्टेजवर जाणं, स्टेजवरून बोलणं, हे असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे त्यांना लिडरशिप करायची नाही आहे, त्यांना सत्ता मिळवायची नाही आहे किंवा अचिव्हमेंट गाजवायची नाही आहे. त्यांना ॲफिलिएशन महत्त्वाचं वाटतं. हां, तू पर्सनली फोन करून त्यांना सांगितलं असतं, त्यांना आनंद झाला असता किंवा ऑफिसमध्ये बोलवून त्यांचं कौतुक केलं असतं तर त्या आनंदाने तुझ्याबरोबर त्याने आणखीन काही गोष्टी शेअर केल्या असत्या, गप्पा मारल्या असत्या. तर अशी वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात. ती ओळखून त्याप्रमाणे काम करून घेणं मॅक्लेलनचा हा प्रेरणेचा सिद्धांत.